श्री राम समर्थ भाग क्रमांक 41. राजा पृथूने दोहन केलं. ज्याला जे हवं ते मिळालं. सर्वत्र आनंद झाला. जसं ऋत्विजांनी आधीच सांगितलं होतं भविष्य की राजा तुझ्या हातून जे आहे ते अश्वमेध यज्ञांचं घडणार आहेत सरस्वती नदीच्या काठी. आणि त्याप्रमाणे राजाने अर्थात दीक्षा घेतली अश्वमेध यज्ञ करायसाठी. 100 अश्वमेध यज्ञ करावा असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी तशा प्रकारची दीक्षा घेतली आणि यज्ञाला सुरुवात केली. पृथ्वीराजाने यज्ञ अतिशय सुंदर केला. सर्व प्रकारचं साहित्य आणलेलं होतं. सगळे प्रकारचे ऋषी मुनी सगळे आले होते. अनेक लोक त्याला आले होते. प्रत्यक्ष सगळे देव आले होते. ब्रह्मदेवापासून सगळे लोकपाल आले होते. सगळे गंधर्व आले होते. कोण नव्हते आले विचारा. नारद मुनी आले होते. कपिल मुनी आलेले होते. सगळे ज्याला आपण म्हणतो की महान लोक जे होते सगळे तिथे हजर होते. आणि अशा सर्व लोकांना बरोबर घेऊन त्याने या यज्ञाला सुरुवात केली. यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ खूप चांगला चालू होता. एकामागे एक सगळे यज्ञ तो पार पडत होता. 100 त्याला यज्ञ करायचे होते. त्यांनी 99 यज्ञ पूर्ण केले आणि 100व्या यज्ञाला सुरुवात केली. 99 यज्ञ पूर्ण होताच इंद्र तिथे बघतच होता की आता काय माझ्या पदाला धोका झालेला आहे निर्माण. त्यामुळे ते माझं पद 100 झाले की माझी गादी गेली. गादी यायला मिळणार आणि अर्थात हे त्याला कसं सहन होणार. म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं विघ्न आणण्याचं ठरवलं. आणि जेव्हा पृथ्वीराजा छानपैकी प्रार्थना करत होता अगदी डोळे मिटून, इंद्राने आपलं काम केलं. गुप्त रूपाने त्यांनी यज्ञाचा जो घोडा होता अश्व त्याचं हरण केलं. आणि हरण करताना अर्थात त्यांनी वेश जो आहे तो बदलला होता. इंद्राने इंद्राच्या वेशामध्ये नाही केलं. अन्य पाखंडी वेश धारण केला आणि तो वेश घेऊन तो घोडा घेऊन निघाला. पृथ्वीराजाच्या काही हे लक्षात आलं नाही. तो तर आपले भगवंताची प्रार्थना करत होता. पण अत्री मुनी जे होते त्यांच्या हे नजरेत आलं की अरे अश्वाचं हरण होतंय आणि इंद्राद्वारे होतंय. अत्री मुनीने लगेच पृथ्वीराजाचा जो मुलगा होता अतिशय पराक्रमी त्याला लगेच खून केले आणि म्हणाले अरे बघ चाललाय तुझा अश्व घेऊन त्याला पकड. लगेच पृथ्वीराजाचा जो मुलगा होता तो लगेच निघाला धनुष्यबाण घेऊन. धनुष्यबाण घेऊन त्याने बघता बघता इंद्राला गाठलं. पण इंद्र जो होता त्यांनी अर्थात वेशभूषा बदलली होती. त्याचा जो वेश होता त्या वेशामध्ये त्याने एखाद्या ऋषीसारखा वेश घेतलेला होता. त्याच्या डोक्यावर जटा होत्या. शरीराला सगळं भस्म लावलेलं होतं. आणि म्हणून पृथ्वीकुमार जो होता त्याला असं वाटलं की हा कदाचित धर्मच असेल. आणि मग धर्म असेल तर ह्याला आपण बाण कसा मारायचा. म्हणून त्यांनी काहीही केलं नाही आणि तो परत आला. त्यांनी धोका खाल्ला. परत जेव्हा तो आला तेव्हा अत्री मुनीने लक्षात आलं हे काय केलंस तू. म्हणेल जा आत्ताच्या आत्ता जा आणि इंद्राला मार. अरे तो इंद्र आहे काय करतोस तू. अरे यानेच तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी या अश्वाचा हरण केलेलं आहे. ते तू जा वेळ घालवू नकोस. त्याला मारलंस तरी चालेल. असं समजल्यावर ते पृथ्वीकुमारला खूप राग आला की अरे मी याला बघितलं होतं पण मला हा वाटलं कोणीतरी एखादा ऋषी आहे. कारण वेश तसा धारण केलेला. आणि म्हणून त्याला खूप राग आला की मला याने फसवलं. आणि मग त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. इंद्र पळतो इकडनं तिकडे. पण त्याला जेव्हा लक्षात आलं की पृथ्वीकुमार मला गाठल्याशिवाय राहणार नाही तेव्हा त्यांनी सरळ घोडा आहे तो रस्त्यात दिला सोडून आणि स्वतः अंतर्धान पावला. विषय संपला तिकडेच. पृथ्वीपुत्राने विचार केला जाऊ द्या इंद्राला कुठे जायचं तिकडे. मला काय करायचं. मला माझा घोडा पाहिजे यज्ञ पशु. त्याने तो पशु घेतला यज्ञ पशु आणि अर्थात तो परत आला यज्ञशाळेत घेऊन. त्याचा पराक्रम बघून तिथले ऋषी फार आनंदित झाले आणि त्यांनी त्याचं नामकरण जे आहे त्याला पदवी दिली
की विजिताश्व ही पदवी त्याला मिळाली. का तर त्याने अशा प्रकारे अश्व सहजरित्या मिळवला, विजय मिळवून. हे सगळं झालं, तो आनंदात होता. ऋषी म्हणले चला संकट टळलं, यज्ञ पुढे सुरू करू. पण इंद्र काय चूप बसणार होता? इंद्राने 1-2 प्रयत्न त्याचे जरी विफल झाले तरी त्याला प्रयत्न सोडायचा नव्हता. यावेळेस त्याने मायावी शक्तीचा वापर केला. इंद्राने आपली मायावी शक्ती वापरली आणि सर्वत्र अंधार करून टाकला, सर्वत्र काळोख, काहीच दिसेना कोणाला. आणि बस या अंधाराचा फायदा त्याने घेतला आणि परत एकदा त्या अश्वाचं त्याने हरण केलं. अश्वाचं हरण करून तो आकाशमार्गे निघाला वेगाने. अत्री मुनी होतेच, त्रैलोक्य ज्ञानी. त्यांनी बघितलं की परत एकदा इंद्र आलाय आणि तो सगळीकडे काळोख करून पण घेऊन चाललाय. पण अर्थात मुनींना सगळं दिसलंच, प्रश्नच नाही. त्यांनी बघितलं की आकाशातून हा वेगातून निघून चाललाय. त्यांनी आपल्या शक्तीचा वापर केला आणि पृथ्वीकुमाराला म्हणाले, तो बघ इंद्र चाललाय तिकडे, तो बघ तिकडे चाललाय, जा तिकडे जा आणि त्याला पकड आणि अश्व परत आण. अर्थात मुनींनी सांगितल्यावरती पृथ्वीकुमार लगेच निघाला. बरोबर त्याने धनुष्यबाण घेतलं होतं, त्याचा वापर पण करावा असा त्याने विचार केला. परंतु जेव्हा तो पुढे गेला तेव्हा त्याला असं दिसलं की खट्वांग आणि कपाल, त्यातला खट्वांग हा मोठा राजा होता जो देवांना मदत करायचा. तो इंद्राच्या बरोबर होता आणि इंद्राच्या बरोबर तो आहे म्हणून पृथ्वीकुमाराने विचार केला की आपण आता इथे यांना अडवणं बरोबर होणार नाही. म्हणून त्याने विचार केला की आपण आता काही करूया नको, थांबूया थोडा वेळ. परंतु अत्री मुनी होते, त्यांना हे पसंत नव्हतं. अत्री मुनीने तिथूनच सांगितलं, तू कोणाचीही गय करू नकोस, तू इंद्राला सोडू नकोस, अश्व आपल्याला पाहिजे बस. असं म्हणल्यावरती त्यांनी ठरवलं मग आता हरकत नाही, कोणी येऊ दे, म्हणजे मला काय फरक पडत नाही. मग त्यांनी लगेच धनुष्याला बाण लावला. म्हणला की आता इंद्राला शासनच करूया आपण, पर्याय दिसत नाही, कारण घोडा मिळत नाही. इंद्राने लगेच बघितलं, धनुष्याला बाण लावला. म्हणलं आता काय माझं खरं नाही, धडगत नाही माझी. लगेच इंद्र अदृश्य नेहमीसारखा आणि घोडा तिथेच ठेवला. यांनी विचार केला आपल्याला इंद्राच्या मागे जायचं नाही, आपल्याला घोड्याशी काम आहे, आपल्या तिकडे काम आहे जाय, चला घोडा घेऊन जाऊ. परत त्याने तो घोडा आणला आणि परत यज्ञशाळेत आला. परत थोड्या वेळाने इंद्राने वेगळं रूप घेतलं, परत तो पळवायसाठी प्रयत्न करता. अशा प्रकारे त्याने बरेच प्रयत्न केले आणि त्याचे सगळे प्रयत्न जे आहेत ते अर्थात प्रत्येक वेळेस फोल गेले. कारण पृथ्वीचा पुत्र जो होता तो त्याला प्रत्येक वेळेस त्याचे ते प्रयत्न फोल करायचा आणि अत्री मुनींचा तिथे महत्त्वाचा भाग होताच. पण घडलं असं, बघा गमतीचा भाग इथे आहे की घोडा पळवून नेण्यासाठी इंद्राने जेवढ्या प्रकारची रूपं घेतली त्याला पाखंड म्हणतात. पाखंड म्हणजे काही खोटेपणा. पण म्हणतो ना काय पाखंडी आहे, पाखंडी म्हणजे पापी. तर पापाचा खंड पाखंड म्हणजे, बरोबर आहे. तर इंद्राने हा जो अश्व आहे त्याचं हरण करण्यासाठी अशी सगळी खोटी रूपं घेतली, पाखंडी ज्याला म्हणतात. तर ती सगळी जी रूपं आहेत तिला पाखंड असं नाव झालं. आणि मग त्यांनी जेवढ्या प्रकारची रूपं घेतली होती ती सगळी रूपं पृथ्वी तलावरती आली. म्हणजे त्यांनी जेवढे पाखंडपणाने जेवढी रूपं घेतली, कधी साधूचा वेश घेतला, कधी कशाचा वेश घेतला, अशी अनेक रूपं घेतली. पण त्याचा परिणाम असा घडला की इंद्राने रूप घेतलं आहे ना, मग ते नक्कीच चांगलं असणार असं अनेकांना वाटलं. किंवा काय अनेक लोकांनी असाही विचार केला की इंद्र जर असं करतो तर आम्ही केलं तर काय वाईट आहे. आणि इंद्राचं अनेक लोकांनी जे ते अनुकरण केलं आणि अनेक लोकांनी अशी पाखंडी जी रूपं होती वेगवेगळी ती धारण करायला सुरुवात केली. आणि त्या रूपातून अर्थात पाखंडच ते करणार होते, धर्माचरण करणार नव्हते. हेही घडायला लागलं. कारण जे पृथ्वी तलावरती जे मानव लोक आहेत ते बुद्धिमान होते, पण त्यांची बुद्धी स्वार्थी होती. त्यामुळे ते असा विचार करायचे की जर इंद्र असं करू शकतो तर आम्ही केलं तर काय हरकत आहे. आणि म्हणून अनेक प्रकारे धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी सुद्धा पाखंड रूप वेगवेगळ्या प्रकारचं घेतलं, जशी इंद्राने घेतली.
आणि हे काय फार चांगली गोष्ट नव्हती. पण आता करणार काय, लोक असतातच. लोक म्हणतात ना की लोक वाईट गोष्टीचं लगेच अनुकरण करतात आणि सांगतात अहो यांनी पण असं केलंय, मी का करू नये. पण असं नाही करायला पाहिजे, पण तू दुर्दैवाने करतात लोक. ते चांगली गोष्ट ती घेत नाहीत, पण वाईट गोष्ट बरोबर उचलतात. जसं लोकमान्य टिळक जे होते, त्यांच्याकडे काही विद्यार्थी शिकायला होते. ते त्यांच्याकडे शिकायचे सगळ्या गोष्टी. लोकमान्य टिळकांना सुपारी खायची सवय होती आणि तो जो विद्यार्थी होता त्याने एक दिवस सुपारी काढली खायला. तेव्हा टिळक त्याला रागावले, म्हणले काय करतोस तू, हे सुपारी खाणं वाईट गोष्ट आहे. ते म्हणले तुम्ही खातात म्हणून आम्ही पण खातो. ते म्हणले मी सुपारी खातोय, पण मी स्वराज्यासाठी असं असं काम पण केलं आहे, बाकी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आहे, हे तू करशील का. तो म्हणले हे सगळं मी नाही करणार. मग तू माझे फक्त या एकाच गोष्टीला का उचललीस, बाकीच्या गोष्टी का उचलत नाही आहेस, माझा विचार का घेत नाही आहेस. म्हणून संत पण म्हणतात की माझ्या बाह्यकृतीचं तुम्ही जे आहे ते अनुकरण करू नका, माझ्या विचाराचं फॉलो करा. गजानन महाराज चिली मोडतात म्हणून मी चिली मोडली तर चालेल का. पण गजानन महाराज बाकी काय काय करायचे ते मी करू शकतो का, नाही करत आहे. मग फक्त चिलीम का मी ओढावी, किंवा तू काही महाराज पण चिली मोडायचे, हे चालेल का, आपण ओढली तर नाही चालणार. आणि तेच या ठिकाणी नेमकं घडत होतं की लोक जे आहेत ते चुकीच्या गोष्टी पटकन उचलतात. आणि इंद्राने जेवढ्या प्रकारचे असे पाखंडी रूपं धारण केली ती सगळी पृथ्वी तलावरती आले आणि अनेक लोक पाखंड तेव्हापासून जास्त माजलं असं मानण्यात येतं. आणि अशा प्रकारे इंद्र जो आहे तो एकामागे काही ना काहीतरी पाखंड करत होता. तो काय पाखंड सोडायला तयार नव्हता. आता करायचं काय, काय करायचा प्रश्नच निर्माण झाला. शेवटी करता 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 हे सगळं पृथ्वी बघत होता की मी एकीकडे हे असं सगळं करतोय आणि एकीकडे जे आहे ते इंद्र काही थांबायला तयार नाही आहे. माझा पुत्र त्याला वेगवेगळ्या प्रकारे जाऊन पकडतोय किंवा पकडण्याचा प्रयत्न करतो आणि हा आपला प्रयत्न सोडत नाही. हा आपला प्रत्येक वेळ पाखंड करतोच आहे, चालूच आहे त्याचं सतत. तेव्हा त्याने विचार केला की आता आपण स्वतःच जायला पाहिजे. माझा पुत्र आता काय त्याला आवडणार नाही इंद्र. आणि मग त्याने ठरवलं की आता या इंद्राचा बंदोबस्त आपणच करून टाकूया एकदाच, मग काय प्रश्न येत नाही. आणि म्हणून त्याने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. त्याला राग पण आला होता. आणि मग त्याने असं ठरवलं की आता इंद्राचा बंदोबस्त करून टाकू कायम स्वरूपाचा. आणि त्याने अशा प्रकारे हातात धनुष्यबाण घेतला. पण तिथे जे ऋषीमुनी होते ते म्हणाले, महाराज आपण काय करता, आपण काय करायला निघाला आहात. ते म्हणाले की मी आता इंद्राचा वधच करतो. एकदा त्याला संपवलं तर परत कोण करणार आहे असं सगळं, त्याचा बंदोबस्त मला करावाच लागेल. ते म्हणाले महाराज अहो असं करू नका आपण काही प्रयत्न. अहो आपण दीक्षा घेतली आहे, यज्ञदीक्षा. ज्यांनी दीक्षा घेतली त्यांनी सगळे नियम पाळणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही हे अजिबात करू नका. आणि दीक्षा घेतलेल्या माणसाला तर करायला चालतच नाही, तेव्हा हे तुम्ही करू नका. इंद्र तुमचा शत्रू आहे हे बरोबर आहे, पण तरी तुम्ही हे करू नका. हे करणं बरोबर होत नाही. पण तुम्हाला फार राग आला असेल तर आपण काहीतरी वेगळा काहीतरी करूया. तर राजा म्हणाला मला फक्त एवढं माहिती आहे की इंद्राला शासन करायचं. तेव्हा तुम्ही कराल का शासन, बोला. तुम्ही शासन करा, मी धनुष्यबाण ठेवून देतो. असं पृथू म्हणाला. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे राजन, तुझी इच्छा असेल तर आम्ही त्याला शासन करतो, काही हरकत नाही आहे. आणि मग त्याप्रमाणे ते म्हणले ठीक आहे शासन करूया. आपल्याकडे शासन करायसाठी मार्ग तर आहे, यज्ञकुंडामध्ये यज्ञ सुरूच आहे. चला आपण इंद्राचीच आहुती देऊन टाकूया. इंद्राय स्वाहा म्हटलं की संपला विषय, काही करायची गरज नाही, बसल्या जागी शासन. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आता इंद्राची आहुती द्यायची. आणि त्यांनी सगळी तयारी केली, हातात हविद्रव्य पण घेतलं आहुती देण्यासाठी. आणि आहुती देणार एवढ्यात ब्रह्मदेव तिकडे प्रगट झाले. ब्रह्मदेव प्रगट झाले, म्हणाले अहो तुम्ही काय करताय हे सगळं, तुम्ही ऋषी मुनी सगळे आहात,
आणि तुम्ही हे असं कृत्य करायला निघालात. अहो इंद्राचा वध होईल अशाने, असं करू नका. अहो इंद्र देवांचा राजा आहे. त्याला राजासुद्धा कोणी बनवलं? भगवंतानीच बनवलं आहे. भगवंताचीच थोडीशी शक्ती काही अंश त्याच्यात आहे, नाही असं नाही. तेव्हा तुम्ही त्याचा वध करू नका. ही गोष्ट चुकीची होईल. यज्ञामध्ये ही गोष्ट करणं फार खराब गोष्ट आहे. मुळामध्ये त्यांनी इतकी पाखंडी रूपं धारण केली, त्याचासुद्धा परिणाम पृथ्वीवर होणारच आहे आणि होतोच आहे. आणि हा जो इंद्र आहे याची वृत्तीमध्ये काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळे हा नंतरसुद्धा असं करत राहणार. तेव्हा हे तुम्ही गृहीत धरा आणि त्याला माफ करून टाका. राजा राहिला तुझा भाग. तुझे यज्ञ 99 झालेत, 100वा तुला करायचं आहे किंवा करण्याच्या मार्गावर आहेस. पण मी तुला आशीर्वाद देतो की तू 100 न करता तुला 100 यज्ञाचं सगळं पुण्य मिळेल. मग तुला काय आता करायचं 100वा यज्ञ करायची? 99 तुझे पूर्ण झालेच आहेत. 100वा होऊ नये म्हणून हा प्रयत्न करतोय. तर आपल्याला कशाला हे सगळं पाहिजे? तुला काय पुण्य पाहिजे ते सगळं मिळेल. मी तुला आशीर्वाद देतो की 99 यज्ञामध्ये सुद्धा तुला सगळं काही मिळेल की तुला 100 केल्यावर मिळणार आहे. तेव्हा आता तुला पुढे या गोष्टीसाठी पुढे जायची गरज नाही. तेव्हा तू आता तुझा क्रोध जो आहे तो आवर. इंद्रावर रागवू नकोस. आणि असं तू मनात काय आणू नको की माझा यज्ञ पूर्ण झाला नाही. असं काही नाही. तू यज्ञ हा जो काय तो कर, पण तो कसाही केलास तरी आता तुला त्याचं फळ मिळणार आहे. त्याच्यासाठी तुला हे सगळं काय करायची गरज नाही आहे. किंबहुना तू आता नाही केलास तरी पण चालेल. मी तर तुला पहिले सांगितलं की 99 तुझे पूर्ण झालेले आहेतच. 99 यज्ञ पूर्ण केल्यावरच तुला 100 यज्ञाचं फळ मिळेल, असं मी तुला वरच देणार आहे. त्यामुळे तू आता हे सगळं सोडून दे. इंद्राकडे तू लक्ष देऊ नकोस. इंद्राकडे दुर्लक्ष कर आणि किंबहुना त्याला माफच कर. किंबहुना त्याच्याशी तू मैत्री कर. सोडून देतो आहे सगळा विषय. जर इंद्राला लक्षात आलं की आपल्याशी त्याची कॉम्पिटिशन नाही आहे, तर तोही तुझ्याशी मित्र बनेल. तेव्हा आपल्याला हे असं सगळं नको आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जो आहे तो पृथ्वीराजाला उपदेश केला. अर्थात ब्रह्मदेवाने सांगितलं, राजाला पण सांगितलं आणि ऋत्विजाला पण सांगितलं की असं करू नका. ऋत्विज म्हणाले ठीक आहे, आपण सांगतात तर आम्ही त्याची काही आहुती देणार नाही. राजा म्हणाला की महाराज आपण सांगितले तर मीही त्याला काही करणार नाही. माझं धनुष्यबाण मी काही वापरणार नाही. तेव्हा ठीक आहे, आपण म्हणतो ते आम्हाला मान्य. अशा प्रकारे जेव्हा पृथ्वीराजाने हे सगळं केलं तेव्हा यज्ञभोक्ता किंवा यज्ञेश्वर जे होते, म्हणजेच भगवान विष्णू जे या यज्ञाचे मुख्य देवता होते, ते मात्र खूप प्रसन्न झाले की पृथ्वीराजाने इतकं सगळं घडूनसुद्धा इंद्रपदाची लालसा न ठेवता 99 यज्ञावरतीच तो संतुष्ट झाला आणि ब्रह्मदेवांचा मान ठेवला. या गोष्टीचा अर्थात विष्णूंना खूप आनंद झाला आणि म्हणून भगवान विष्णू प्रत्यक्ष तिथे आले. प्रत्यक्ष आपलं सगुण साकार रूप घेऊन तिथे आले आणि ते त्याला म्हणाले की मी तुझ्यावर नक्कीच आनंदित आहे आणि तुला सगळं काही मिळेल, काळजी करू नकोस. आणि तू ज्या प्रकारे या गोष्टीचा त्याग केला आहेस, आपला क्रोध सोडून दिला आहेस, कुठलं पद मिळेल याची तू अपेक्षा न ठेवता इंद्राला तू माफ केला आहेस आणि तुझ्या ह्या गोष्टीवरच मी जास्त आनंदित आहे आणि म्हणून मी प्रसन्न झालो आहे. आणि मग त्यांनी त्याला थोडासा उपदेश केला. भगवंतानी उपदेश खूप सुंदर केला. फार सुंदर उपदेश आहे भगवंतानी केलेला, की खूप सुंदर आहे. भगवंत राजाला काय म्हणाले ते ऐका. भगवंत म्हणाले की कसं आहे की राजा एक लक्षात ठेव, पृथ्वी तलावरती जेवढे जीव आहेत, विशेषतः मानव, या मानवाने आपला जो काही वर्णाश्रम आहे, या वर्णाश्रमाला धरून नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी जर आराधना केली, नियमितपणे आणि श्रद्धापूर्वक, तर त्याचं चित्त हळूहळू शुद्ध होत जातं. आणि जर चित्त शुद्ध झालं तर विषयांशी काहीही संबंध राहत नाही आणि विषयांचा संबंध तुटला तर तत्वज्ञानाची प्राप्ती होते. हा क्रम तू लक्षात ठेव. बघा काय क्रम सांगितला आहे.
की कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रमा धर्माच्या द्वारे तुम्ही कुठल्याही वर्णामध्ये जन्म घ्या. जे 4 वर्ण आहेत मुख्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र, हे 4 वर्ण आहेत प्रामुख्याने. त्याच्यात काही उपवर्ण असू शकतील, पण हे प्रमुख 4 वर्ण आहेत. तर कुठल्याही वर्णात तू जन्म घे, चालेल. तुमच्या वर्णाला अनुसरून जे काही तुम्हाला तुमचा वर्णधर्म आहे तो सगळा तुम्ही पाळा. पण त्याद्वारे तुम्ही ते पाळताना माझ्या श्रद्धापूर्वक जर तुम्ही आराधना केली, भक्तिपूर्वक जर आराधना केली, वर्ण हा मध्ये येत नाही. वर्णाने कधीही तुम्हाला अडकाठी होत नाही की या वर्णामध्ये त्यामुळे भगवंत मला प्राप्त होईल का, नाही, त्याचा काही प्रश्न येत नाही. तुम्ही फक्त अट हीच आहे, कामना न ठेवता नियमितपणे आणि श्रद्धापूर्वक माझी आराधना करा. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे कामना न ठेवता करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अर्थात श्रद्धा प्रचंड पाहिजे. अशा एवढ्या 2 गोष्टी जरी आपण अनुसरलो तरी आपलं चित्त जे आहे ते हळूहळू नक्की शुद्ध होईल यात शंका नाही. चित्त शुद्ध झाली तर विषय जे आहेत त्याच्याशी आपला काहीही संबंध राहणार नाही, जरी उपभोगले तरी. आणि मग तत्त्वज्ञान प्राप्त होईल. असा भगवंताने जो आहे तो उपदेश केला, खूप सुंदर उपदेश केला. असाच उपदेश आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपण आपलं जे काही वर्णानुसार जी काही उपासना भगवंताची करता येईल ती एकनिष्ठेने केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे आणि नियमितपणे केली पाहिजे. नियमितपणा सुद्धा महत्त्वाचा, की मी आज 1 तास जप केला, उद्या काहीच नाही केलं, अरे मला वेळच न मिळाला, परवा 10 मिनटं केला, असं काय, असं नाही चालणार. तुम्ही नियमितपणे करा. नियमिततेला फार महत्त्व आहे. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. असं आपल्या प्रवचनाच्या पुस्तकात पण म्हणलं आहे की पाणीसुद्धा जेव्हा थेंब थेंब खाली पडते एकाच जागी तर त्याच्यामुळे दगडसुद्धा फुटतात. का तर ती सातत्याने पडणारे थेंब असतात किंवा ती धार संतत असते. भले लहान असली तरी हरकत नाही, पण त्याच्यामुळे हे घडू शकतं. म्हणून सातत्य जे आहे त्याला फार महत्त्व आहे. म्हणून आपण आपली जी काही उपासना जे काही करता ते सातत्याने करण्याचा प्रयत्न करा. याला खूप 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 महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुमचे चित्तशुद्ध हळूहळू होत जातं. भगवंतांनी बाकीसुद्धा काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की हळूहळू जे आहे ते तुमचं चित्तशुद्ध होतं. चित्तशुद्ध झाली तर मग तुम्हाला तुमचं लिंग शरीर आहे त्या लिंग शरीराची तुम्हाला जाणीव होते. तुमची भक्ती जर खूप जास्त असेल तर लिंग शरीरातले सुद्धा वासना जळून खाक होऊ शकतं, लिंग शरीर पण नष्ट होऊ शकतं. असं पण एका ठिकाणी सांगितलं आहे भगवंतांनी. किती मोठी गोष्ट आहे की लिंग शरीर सुद्धा भक्ती जर तुमची तीव्र असेल तर ते नष्ट होऊ शकतं. लिंग शरीर जर आपलं गेलं तर त्याच्यातल्या लिप्त वासना पण जातील, मग आपल्याला जन्म घ्यायची गरज नाही. हेही होऊ शकतं, पण अर्थात त्याच्यासाठी आपली भक्ती तशी पाहिजे. भक्ती मार्गातून सुद्धा हे होऊ शकतं. योग मार्गातून तर होतच होतं. योग मार्ग आहेत, अजून काही दिव्य मार्ग आहेतच सगळे कठीण कठीण, पण भक्ती मार्गातून सुद्धा हे पॉसिबल आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणून भक्ती करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. सातत्याने आणि अतिशय तीव्रतेने भक्ती करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे. भक्तीमध्ये शक्ती आहे, यात शंका नाही. यात शंका नाही असं लक्षात ठेवून निशंक मनाने भक्ती केली पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि हे भगवंतानी सांगितलं, हे लक्षात ठेवा. उपदेश जो आहे हा भगवंतानी केलेला आहे राजाला आणि उपस्थित लोकांना. अशा प्रकारे भगवंतानी खूप उपदेश केला. भगवंत राजाला हे पण म्हणाले की तू तुझं कर्तव्य जे आहे ते पार कर, की जसं प्रजेचं पालन करणं हे राजाचं कर्तव्य आहे. जर त्यांनी त्याचं कर्तव्य पार केलं तर त्याचा काय फायदा होतो, तर प्रजेचं जे पुण्य आहे त्याचा पण 6वा भाग तुला मिळणार आहे. बघा गंमत कशी आहे की प्रजेचं पालन केलं, प्रजा कर देते. कोणाला देते? सरकारला देते. त्या पैशातून चांगली कामं होतात. पण जेव्हा राजा त्याचं कर्तव्य अतिशय
प्रामाणिकपणे करतो. आजच्या युगात प्रामाणिकपणाला महत्त्व आहे, कारण कामं तर सगळेच होतात, मोठे मोठे प्रोजेक्ट तयार होतात, पण भ्रष्टाचार किती होतो ह्याचा हिशोब आपण घेत नाही. 1000 कोटीचा प्रकल्प असेल तर त्याच्यामध्ये कितीशे कोटी रुपये अगोदर खाल्ले गेलेत किंवा कोणाला वाटलेत हे कोणाला माहिती आहे. फक्त प्रोजेक्टचं इनॉग्रेशन होतं, अमक्या दिवशी अमक्या व्यक्तीच्या हस्ते झालं, पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला हे कोणाला माहिती आहे. आणि जवळजवळ सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोच होतो. पण जर भ्रष्टाचार न करता जर प्रजेचं एखादं काम घडलं एखाद्या व्यक्तीच्या हस्ते, मग तो प्रशासक असो, तो एखादा मंत्री असो, तो एखादा कोणी अजून कोणी असो, तर अशा प्रकारे जर त्यांनी काम केलं तर ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्या प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग त्या व्यक्तीला मिळतो. म्हणून करप्शन न करता काम करण्याला किती महत्त्व आहे बघा. करप्शन केल्याने नो डाऊट आपल्याला पैसे मिळतील. माझ्या टेबलवर समजा माझं काही काम असेल तर मला लोक पैसे देत असतील, तर मी असा विचार केला पाहिजे की मला पैसे तर मिळतात माझ्या कामामुळे, माझ्या खुर्चीमुळे, पण पुण्य नाही मिळत ना. पण जर मी एखाद्या व्यक्तीचं काम पुण्याचा विचार करून जर पैसे न घेता केलं, पैसे घ्यायची गरज नाही, मला पगार मिळतो आहे सरकारकडून, जर मी त्याचं काम एकही पैसा न घेता केलं तर त्याच्या पुण्याचा 6वा भाग मला मिळू शकतो. असं भागवतातच म्हणलं. राजा म्हणजे काय, राजा एकटा काम नाही करत, राजाचे सगळे मंत्री पण काम करतात ना. म्हणजे राजाला जरी 6वा भाग मिळाला त्याचा काही भाग आपल्याला आपोआपच मिळणार आहे, कारण त्याच्या आपल्या सहकार्याशिवाय राजा करू शकत नाही. राजा जरी नॉन करप्ट असला तरी बाकी मंत्र्यांचं काय, जो जसा प्ले करेल रोल तसं त्याला काही ना काहीतरी हिस्सा मिळणारच आहे ना. तेव्हा जी लोक अशा प्रकारे काम करतील की जे करप्शन न करता, त्यांनी खरंच एकदा भागवत ऐकावं की अरे आपण दुवा देतोच ना. आपण सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावरती पैशाची गड्डी घेऊनच जावे लागते. या टेबलवर 50 द्या, पिऊनला हाक मारली तर त्याला सुद्धा 50 रुपये द्यावे लागतात. असं साधारणपणे हा अनुभवच आहे की सगळीकडे पैसे घेऊनच जावे लागतात. सगळे लोक पैसे घ्यायला बसलेलेच आहेत, पण जी लोक घेत नाहीत त्यांना आपोआप, कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला अशी भेटते की ती पैसे मागत नाही, ते म्हणते नाही माझं काम आहे, तुम्ही कशाला पैसे देताय मला, अशी क्वचित एखादी भेटते सुद्धा व्यक्ती, आणि मग ती आपलं काम करून देते. तेव्हा आपण त्याला किती मनपूर्वक धन्यवाद देतो की खरंच तुम्ही एवढं आमचं काम केलं. तो म्हणतो काय केली, माझी ही ड्युटी आहे. ड्युटी आहे बरोबर, पण आजच्या दिवशी ड्युटी किती लोक करतात, किती लोक आपली ड्युटी मनाने करतात, नाही करत. जास्तीत जास्त लोक करप्टेड आहेत ना. आणि म्हणून त्यांचा जो काय आशीर्वाद आहे ते पुण्यच आहे ना एक प्रकारे. तेच भागवतात म्हणले की राजाला सुद्धा प्रजेचा पुण्याचा 6वा भाग मिळतो. म्हणजेच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर काम करताना विदाऊट करप्शन जर काम केलं कुठलंही, तर त्यातून किती पुण्य आपल्याला मिळत असेल विचार करा. म्हणून सोशल वर्क करण्याला सुद्धा महत्त्व आहे. पण पैसे किंवा काहीही मिळणार नाही ह्याची खातरजमा करून काम करा, तर ते पुण्य आहे यात शंका नाही. आणि अशा प्रकारे हे भगवंत सांगतायत की जो मनुष्य अशा प्रकारे काम करतो चांगल्या प्रकारे, त्याला त्याचा हिस्सा काही ना काहीतरी पुण्य मिळतंच. पण दुसरा भाग हाही सांगितला आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या रिव्हर्स काम करते, जसं जी चांगली व्यक्ती काम करते विदाऊट करप्शन किंवा त्याला 6वा हिस्सा मिळतो प्रजेचा, पण जे लोक त्याच्या विरुद्ध काम करतात त्याचं पुण्यसुद्धा त्या प्रजेला जातं. असंही म्हणलं भागवतामध्ये, स्पष्ट म्हणलं की त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते. आता भागवतात म्हणजे सत्य असणारच आहे, ते काही शंकेला वाव नाही आहे. म्हणजे आपल्या कर्मावर किती अवलंबून आहे बघा. इथून आपण एवढे पैसे आणतो, काळं धन आणतो, पण त्याचा काय फायदा आहे, काळ्या धनाचा काय फायदा आहे. लोक बंगलेच्या बंगले उठवतात, पण काळं धन असेल त्याचा काय फायदा आहे, काहीच फायदा नाही. मी तर म्हणतो त्यातून पापसुद्धा आपल्या जोडीला येतं ना. पैसे देणारे लोक तळतळाट पण देतात ना. माझ्याकडे पैसे द्यायची इच्छा नाही आहे, मला पैसे नाही आहेत, पण समोरचा माणूस म्हणतो पैसे ठेवल्याशिवाय काम होणार नाही. मी त्याला 1000-500 दिले समजा, पण मी मनातून काय खुश नाही. मी म्हणणार साला काय माणूस आहे, 2 शिव्या मनातून देणार ना. म्हणजेच काय की माझा एक प्रकारे तळतळाट लागलाच ना त्या गोष्टीला. म्हणजे काय पापच लागलं ना, शापच लागला, पापच लागला. ते पण त्यांनी सांगितले की जे लोक अशा प्रकारे करतात त्यांचं पुण्य जे आहे ते निघून जातं.
असं पण आहे. म्हणून आपलं काम जे आहे ते आपण नेहमी इमानदारीत करावं. अर्थात खरोखर थोडासा भागवत किंवा असं काहीतरी हे सगळं हे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन खरंच कधीतरी ठेवायला पाहिजे. म्हणजे सरकारनेच बघावं की थोडंसं त्यांना प्रशिक्षण द्यावं की पगार तुम्हाला आता चांगले आहेत, पूर्वी नव्हते. मग आता असा एवढा पगार असून प्रत्येक मनुष्य का खातो पैसे, खालपासून ते वरपर्यंत? थोडा प्रयत्न केला पाहिजे. निदान 100तले 1 मनुष्य जरी नॉन करप्ट झाला तरी काय वाईट आहे. थोडा प्रयत्न करायला पाहिजे. पण काय करावं, असं होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण भगवंताने मात्र हा सगळा असा उपदेश राजाला केला आणि अर्थात राजा आनंदाने सगळं ऐकत होता. मग राजाला ते शेवटी म्हणाले की आता बोल, तुला काय वर पाहिजे? तुला जो हवा तो वर मी तुला द्यायला तयार आहे. हे सगळं एकीकडे चालू आहे. दुसरीकडे देवराज इंद्र तिथे होता. देवराज इंद्राला सुद्धा लाज वाटली की आपण किती घृणित कृत्य केलं आहे. आणि त्यांनी पण राजाला क्षमा मागण्यासाठी त्याच्या चरणावर लोटांगण घालायचं ठरवलं. पण राजाने त्याला सांगितलं, नाही, तुला मी माफ केलेलं आहे, तू माझ्या चरणाशी लागू नको, मी तुला आलिंगन देतो. त्याच्याविषयी द्वेष भावना काढून टाकली. अर्थात इंद्राला पश्चाताप झाला. नंतर मग पृथ्वीराजाने अर्थात भगवंताचं पूजन केलं, सगळं काय केलं. त्याला खूप आनंद झाला होता की भगवंत माझ्यावर प्रसन्न झाली, काही साधी गोष्ट नाही आहे, एवढा उपदेश मला केला. आणि भगवंत त्याला म्हणाले की अरे पण वर माग ना, वर तू अजून काय मागितलं? तर म्हणाला, भगवंत काय मागू तुमच्याकडे, काय मागायचं, मला काय मागायची अशी इच्छा नाही राहिली. आपलं दर्शन मिळालं मला, ह्यातच मी आनंद आहे, मला काय जर मागायचं आता. आणि माग म्हणल्यावरती कदाचित माझ्या तोंडातून चुकून जरी विषय एखादा निघाला तर परत झालं कल्याण सगळं. तेव्हा मला काय पाहिजे, हां फक्त मागायचं असेल तर एक सांगेल की बस जिथे आपल्या कथा चालू आहेत अशी जी लोक आहेत त्यांचा मला तुम्ही सहवास द्या. सतत मला चांगल्या लोकांचा सत्संगाचा मला सहवास मिळेल हे द्या मला. आणि मला 10,000 कान द्या असं सांगितलं. 10,000 कान द्या म्हणजे काय, तर आपल्या ज्या लीला आहेत, आपले जे गुणसंकीर्तन आहे हे ऐकण्यासाठी मला 2 कान पुरेसं नाही. 2 कान नाही पुरणार. कारण तुमचं गुणसंकीर्तन इतकं महान आहे, त्याच्यात इतकी शक्ती आहे की काय सांगू. म्हणून मला तुम्ही 10,000 कान द्या, जेणेकरून फक्त मी एकच काम करेन की त्यातून तुमचं संकीर्तन जे आहे ते ऐकत राहील. आणि ते ऐकण्यासाठी मला वारंवार जन्म घ्यावा लागला तरी चालेल, मला मोक्ष नको. हे तर सगळे संत मागतात. सगळे संत म्हणतात मला मोक्ष नकोच आहे, मोक्ष आपणच मागतो. संत तेही मागत नाहीत. संत म्हणतात नको. कोट्याने कोटी जन्म घेईना, करीना तुझे पादसेवना, अवतार लीला मुखाने गायना, ऐसे मज देई सर्वदा. हे महाराजांच्या रामपाठात आहे ना, की कोट्याने कोटी जन्म घेईना आणि करीन काय, करीन तुझे पादसेवना. अवतार लीला मुखाने गायन, जे आत्ता इथे सांगितलं तेच, की तुझ्या लीला ऐकायची इच्छा. अवतार लीला मुख, मी मुखाने सांगण्याची सेवा करेन. ऐसे मज देई सर्वदा. आता हे महाराजांचं मागणं, हे संतांचं मागणं असं आहे. आणि आम्ही मागत असतो सतत काही ना काहीतरी. बघा किती फरक आहे. आणि राजा पण तेच सांगतो, मला 10,000 कान दे, मला तुमच्या गुणांचं संकीर्तन करायचं, ऐकायचं आहे, लीला ऐकायच्या आहेत, हेच मला पाहिजे, मला काही नको आहे. कारण या सगळ्या ऐकायसाठी सुद्धा माझ्या कानात इतकी शक्ती नाही आहे. 2 कान पुरणार नाहीत, 10,000 कान दे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, मला बाकी काहीही नको, बस तुमचा कधी विसर न पडो हेही मला पाहिजे, की तुमच्या चरणाचा मला कधीही विसर पडू देऊ नका, हे एक मला द्या, अजून काही नको मला, मी आनंदात आहे. अर्थात भगवंत पण आनंदित झालेच होते. भगवंत म्हणाले की खरंच तुझी परीक्षाच बघितली, पण तू ती परीक्षा नक्कीच पास झालास, यात शंका नाही. माझी जी माया आहे ती खरं पाहिलं तर पार करणं कठीण आहे, परंतु जे भक्त आहेत तेच फक्त ही माया पार करू शकतात, आणि ती तू केलेली आहेस. आणि म्हणूनच माझा तुला आशीर्वाद आहे की तू मला कधीही विसरणार नाहीस. हा माझा तुला आशीर्वाद आहे नक्कीच. आणि अशा प्रकारे भगवंताने त्याला इच्छित वरदान दिलं. आणि भगवंत जे आहेत ते अंतर्धान पावले. भगवंत अंतर्धान पावले.
महाराज पृथू जे आहेत ते कृतकृत्य झाले, त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, त्यांच्या मनासगळं सारखं सगळं घडलं. यथावकाश बरेच दिवस पुढे गेले. एक दिवस परत एकदा त्यांना यज्ञ करायची इच्छा निर्माण झाली, महायज्ञ करावा असं वाटलं. आणि मग यमुनेच्या जवळ अशा एका चांगल्या ठिकाणी ते राहिले आणि महायज्ञ करायसाठी परत एकदा त्यांनी दीक्षा घेतली आणि अर्थात अनेक लोकांना बोलवलं. देव आले, महर्षी आले, सगळे आले, सगळी काही लोकं आली. तिथे परत एकदा हजारो लोक जमा झाले. कारण अशा ठिकाणी जिथे इतकं पुण्य, तिथे लोक आपण उपस्थित जरी राहिले तरी बस आहे ना. करणारा तो आहे, राजा खूप चांगला यज्ञ करणार आहे, पण तिथे जरी उपस्थित जरी फक्त राहिलं तरीसुद्धा भरपूर पुण्य लाभणार आहे. आणि म्हणून अनेक पुण्यात्मे जे आहेत ते तिथे आले आणि तिथे जमलेल्या सर्व पुण्यात्मे मी त्याला एकच सांगितलं, राजा आमची इच्छा आहे की तुझ्या हातून आम्हाला काहीतरी उपदेश पण ऐकायचा आहे. पण तुला प्रत्यक्ष भगवंताने उपदेश केला आहे आणि त्यामुळे तुझा जो उपदेश होतो आम्हाला ऐकायचा. आम्ही तिथे नव्हतो, आम्ही काही तितके भाग्यवान नव्हतो, पण आज तू इथे आहेस आणि म्हणून आम्ही इथे आलो. तू आम्हाला तो सगळा उपदेश कर. आणि अर्थात पृथ्वीराजा म्हणाला, काय कमाल आहे, तुम्ही मला तो सगळा उपदेश करा असं सांगतात. मला तर आनंद आहे की जे काही भगवंताने सांगितलं ते मला परत सांगण्याचा आनंद आहे. तुम्ही मला आनंद देण्यासाठीचं काम दिलं, तर नक्की तो उपदेश परत तुम्हाला सांगेन. आणि मग त्याने परत एकदा सर्व जमलेल्या नगरवासियांना, सर्व पृथ्वीवासियांना परत तो सगळा उपदेश केला आणि सांगितलं की भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे जर आपण राहिलात तर आपण हा संसार आहे हा नक्की भवसागर पार करू शकाल, यात शंकाच नाही. आपण कुठे जन्मालात हा भाग विसरून जा. आपण कुठेही जरी जन्माला घेतला असलात, कुठल्याही जरी वर्णात असलात तरी पण तुमचा वर्ण हा भक्ती करण्यामध्ये आड येणार नाही. तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या वर्णाश्रमाला जोडून जी काही तुमची कर्तव्ये ती करा आणि मनपूर्वक श्रद्धेने भगवंताची आराधना करा. त्यामुळे तुम्हाला नक्की तुमचं चित्त शुद्ध होईल आणि अर्थात तुम्हाला आत्मज्ञानसुद्धा यथावकाश होईल. अशा प्रकारे सगळा उपदेश जो आहे तो राजाने तिथे जमलेल्या सर्व लोकांना केला आणि सर्व लोक म्हणाले, हा उपदेश ऐकला, आता आम्हाला काही ऐकायची इच्छा नाही. भगवंताने केलेला सगळा उपदेश तुम्ही आम्हाला तसाचा तसा सांगितलात. आम्ही धन्य झालो की भगवंताच्या एका मोठ्या भक्ताकडून हा सगळा उपदेश आम्हाला ऐकायला मिळाला. आम्ही किती नशीबवान. आता आम्ही कृतकृत्य आम्ही सुद्धा झालेलो आहोत. आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे. आम्ही आनंदात आहोत. राजा तुझं कल्याण हो. राजालाच त्याने आशीर्वाद दिला. आणि अशा प्रकारे हा महायज्ञ अर्थात सुरू होण्यापूर्वीच राजाला हजारो लोकांचे आशीर्वाद मिळाले. इतका हा राजा पुण्यवान होता, इतका राजा हा चांगला होता. आणि अशा प्रकारे त्याने त्याचा तो महायज्ञ आहे तो यथावकाश यथासांग पूर्ण केला. यज्ञ त्याने यथासांग पूर्ण केला. त्यानंतर सुद्धा त्याच्या हातून अजून काही महत्त्वाच्या घटना घडणार होत्या, किंबहुना त्याच्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा टप्पा ह्याच्या पुढे होणार होता. पृथ्वीराजाच्या आयुष्यातला पुढला महत्त्वाचा टप्पा जो आहे त्या टप्प्याचा अर्थात आपण जो आहे तो आढावा पुढल्या भागात घेणार आहोत. या ठिकाणी आपण स्वल्प विराम घेऊया. श्रीराम समर्थ श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करत आहे, स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि आम्हा सर्वांची सेवा आपण जी आहे ती अशा प्रकारे करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.